हे प्रजापती दक्ष, आपण जो निर्णय घेतला आहे त्याविषयी बोलण्यासाठीच मी इथे आलो आहे। मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। प्रजापती म्हणून संपूर्ण पृथ्वीचे दायित्व माझ्यावर आहे आणि मला माझ्या साम्राज्यात कोणीही त्या भणंग शिवाचे पूजन करावे हे मान्य नाही। त्याचे ते शिवलिंग कोणत्याही मंदिरात दिसणार नाही। त्याच्या नावाने जे जे काही सुरू आहे ते मी संपूर्ण नष्ट करणार आहे। तरीही शिव राहणारच। शिव सर्वत्र आहे, कारण ते तत्व आहे। त्रिमूर्तींमधल्या लयतत्वाचं उत्तरदायित्व त्यांच्यावर आहे। जे जे अशुभ आहे त्याचा संहार करणं, ते नष्ट करणं हे त्यांचं कार्य आहे। आपण प्रजापालनाचे कार्य आनंदाने करावे। नको, या क्षणापासून मी जो आदेश सर्वत्र पाठवलेला आहे तो अंमलात येताना दिसेल आणि तो स्मशानवासी शंकर एकटा पडलेला दिसेल। परंतु हे प्रजापती दक्ष, देवी सती ही साक्षात भगवतीचा अवतार आहे। मनुष्य जन्मामुळे त्यांना त्यांच्या स्वरूपाची जाणीव होत नाही, परंतु भविष्यात आपल्याला त्यांचा हात प्रत्यक्ष श्री महादेवांच्याच हाती द्यायचा आहे। तेव्हा आपला आदर म्हणून मी ऐकून घेतले, अन्यथा माझ्या दृष्टीला जे सत्य दिसते आहे तेच मी सांगतो आहे। माझ्या कन्येला सतीला त्या दळिद्री शिवाकडे पाठवू? होय। ओम नमः शिवाय। माझ्या समोर त्या अशुभ शिवाचे नावही घ्यायचं नाही, हा माझा आदेश आहे। जो आदि पुरुष आहे, जो पुराण पुरुष आहे, जो चिरंतन आहे तो शिव। ज्याला आरंभ नाही, ज्याला अंत नाही तो शिव। त्याला नाहीसे करणे कुणालाही शक्य नाही। मी ते करून दाखवणार आहे आणि मग ते पाप असेल की पुण्य हे भविष्यकाळच ठरवेल। शिव शिव म्हणता वाचे, मूळ नरा हे पापांचे। ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती। भृगु, थांबा। यानंतरही तुम्ही त्याचे नाव घेतलेत तर मला तुम्हाला शासन करावे लागेल। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी।
सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.